मित्रांनो, त्या पर्यटकाने काय केलं, ज्या ठिकाणी म्हातारा गायब झाला होता त्याच ठिकाणी त्याने खोदकाम करण्याचं ठरवलं। त्या ठिकाणी त्याने खोदकाम केलं। काही अंतरावर खोदल्यावर त्याला असं दृश्य दिसलं की त्याच्या डोळ्यावरची झोप उडाली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली। त्याच्या डोळ्यांवरती त्याचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता। असं दृश्य त्याने त्या खोदलेल्या छोट्याशा खड्ड्यामध्ये दिसलं। मंडळी नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलोय कोकणातील भूताची गोष्ट। तर चला आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया। मित्रांनो, कोकणामध्ये एक गाव होतं आणि त्या गावापासून जवळपास 500 मीटर अंतरावर एक बऱ्याच वर्षापासून बंद पडलेला वाडा होता आणि त्या वाड्यामध्ये बऱ्याच वर्षापासून कोणी राहत नव्हतं आणि त्या वाड्याविषयी त्या गावामध्ये एक अशी प्रचिती होती की ते वाड्यामध्ये कोणतरी भूत राहतंय आणि गावातील कोणताही माणूस त्या वाड्याच्या साईडून किंवा त्या वाड्याच्या कुंपणामध्ये सुद्धा फिरकत नव्हता, कारण त्या वाड्याबद्दल त्या गावामध्ये पूर्णपणे भीती पसरलेली होती। तो वाडा भूताचा वाडा आहे असा त्या गावामध्ये एक समज झाला होता। त्या वाड्याविषयी त्या गावामध्ये बरेच लोक चर्चा करायचे की त्या वाड्यामध्ये भूत आहे, त्या वाड्यामध्ये भूताटकी आहे, रात्री त्या वाड्यामध्ये कोणी जाऊ नये। त्यामुळे बऱ्याच वर्षापासून त्या वाड्यामध्ये कोणी गेलं नव्हतं। इव्हन त्या कुंपणाच्या शेजारी सुद्धा कोणी जायचं नसायचं, म्हणजे जात नव्हतं। तर मित्रांनो, काय व्हायचं, जशी रात्र व्हायची तसंच एखादा माणूस त्या वाड्याच्या शेजारून जर जात असेल तर त्या माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे आवाज यायचे। म्हणजेच त्या वाड्यामध्ये एखादा म्हातारा किंचाळतोय किंवा म्हाताऱ्याच्या किंचाळण्याचे आवाज त्या वाड्यामध्ये यायचे आणि त्या म्हाताऱ्याला मोठमोठ्या साखळदंडांनी बांधलेला आहे आणि ते साखळदंड एकमेकांवर आपटतायत असे भीतीदायक आवाज त्या वाड्यामधून यायचे। त्यामुळे त्या गावामध्ये पूर्णतः त्या वाड्याबद्दल असा एक समज होता की त्या वाड्यामध्ये भूतच आहे आणि भूताचा सहवास असल्यामुळे रात्रीचं सहसा त्या वाड्यामध्ये कोणी फिरकत नव्हतं, कारण बऱ्याच माणसांना तो एका म्हातारा कोणीतरी त्या म्हाताऱ्याला असं मोठमोठ्या साखळदंडांनी बांधलंय आणि तो म्हातारा त्या साखळदंड्यातून सोडवण्याचा प्रयत्न करतोय आणि मोठमोठ्याने किंचळतोय असे बरेच वेळा आवाज त्या गावातील माणसांना आले होते। त्यामुळे गावातील माणसं सहसा त्या वाड्याच्या शेजारी कोणी फिरकतच नव्हते आणि त्या वाड्याला भूताचा वाडा असं बऱ्याच वर्षापासून नाव पडलं होतं। तर मंडळी, त्यावेळी कोकणामध्ये बाहेरच्या प्रदेशातून म्हणजेच बाहेरच्या राज्यामधून बरेच लोक पर्यटक म्हणून कोकणामध्ये यायचे। म्हणजेच 1-2 आठवडा ते कोकणामध्ये राहायचे, बऱ्याच ठिकाणी कोकणामध्ये फिरायचे आणि त्यानंतर ते परत आपल्या परतीच्या प्रवासाला जायचे, म्हणजे परत आपल्या गावी जायचे। तर तसंच मित्रांनो, एक पर्यटक त्या गावामध्ये आला होता। ज्या गावामध्ये तो भूताचा वाडा होता त्याच वाड्याच्या गावामध्ये तो एक पर्यटक माणूस आला होता। तो पर्यटक माणूस त्या गावामध्ये आला, गावातील एका व्यक्तीच्या घरी तो भाडेकरू म्हणून राहू लागला। त्या व्यक्तीला त्या पर्यटकाने थोडेसे पैसे दिले आणि 2 आठवड्यासाठी त्या गावामध्ये तो माणूस मुक्काम करणार होता आणि गावातील विविध ठिकाणं तो फिरणार होता। तर मित्रांनो, ज्या माणसाच्या घरी तो पर्यटक राहिला होता त्या माणसासोबतच तो गाव फिरायला सुरुवात केली त्याने आणि ते गाव आणि आसपासची गावं तो फिरू लागला। तर ज्या माणसाच्या घरी तो राहत होता त्या माणसाने त्या पर्यटकाला गावातील विविध ठिकाणांची ओळख करून दिली। गावातील विविध ठिकाणं तो त्याला फिरवू लागला। असंच काय झालं मित्रांनो, एक दिवशी फिरता फिरता तो माणूस त्या पर्यटकाला घेऊन त्या बंगल्याच्या, म्हणजेच तो भूताचा वाडा होता त्या वाड्याच्या शेजारून जात होता। तर पर्यटकाची नजर त्या वाड्यावरती गेली आणि पर्यटकाने उत्स्फूर्तेने त्या माणसाला विचारले की हा वाडा खूप जुना दिसतोय आणि तो वाडा सुद्धा दुमजली होता, दिसायला सुद्धा अतिशय सुंदर असा वाडा होता। बरीच वर्ष झाली होती पण वाडा काही मोडला नव्हता किंवा मोडकळीला आला नव्हता, जसाच्या तसा वाडा तो नवीन करकरीत असा वाडा वाटत होता। तर पर्यटकाने त्या माणसाला विचारले की हा इतका सुंदर वाडा, या वाड्यामध्ये कोण राहतं की नाही? तर त्या माणसाने घाबरलेल्या आवाजामध्ये त्या पर्यटकाला सांगितलं की बऱ्याच वर्षापासून हा वाडा बंद आहे, या वाड्याच्या कुंपणामध्ये सुद्धा कोणी जात नाही, कारण या वाड्यामधून एका म्हाताऱ्या माणसाचे ओरडण्याचे आवाज येतात, त्यामुळे या वाड्यामध्ये कोणी शिरत नाही। हे ऐकताच पर्यटक मोठमोठ्याने हसू लागला, कारण तो बाहेरच्या राज्यातून होता, त्याला या अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता, भूतांवरती तर त्याचा अजिबात विश्वास नव्हता। त्यामुळे पर्यटकाने त्या माणसाला विचारले की असं होऊच शकत नाही, कारण भूत वगैरे अशा कोणत्याही प्रकारच्या गोष्टी नसतात, त्यामुळे या वाड्यामध्ये मी तुम्हाला एक दिवशी नक्की एक दिवस राहून दाखवेन। हे ऐकताच तो माणूस त्या माणसापासून दूर झाला आणि त्याने त्याला म्हटलं की या वाड्यामध्ये आतापर्यंत जो माणूस या वाड्यामध्ये गेलाय तो परत कधीच जिवंत परत आलेला नाहीये।
त्यामुळे तुम्ही या वाड्यामध्ये कृपा करून जाऊ नका. तुम्ही 2 आठवडे या गावामध्ये राहा आणि परत आपल्या गावी जा, पण या गावामध्ये तुम्ही या वाड्यामध्ये तुम्ही जाण्याची हिंमत करू नका. हे ऐकून पर्यटकाने सुद्धा मान हलवली आणि ते पुढे आपल्या म्हणजे फिरण्याच्या प्रवासाला त्या गावामध्ये फिरू लागले. तर मंडळी, फिरून फिरून शेवटी रात्र झाली. तो पर्यटक आणि तो माणूस त्या घरामध्ये म्हणजे स्वतःच्या घरामध्ये येऊन झोपी गेले. पर्यटक सुद्धा झोपला, पण पर्यटकाला काही झोप येत नव्हती. त्याच्या डोळ्यावरची झोप पूर्णपणे उडाली होती. त्याच्या डोळ्यासमोर तो गावाशेजारचा बंगला म्हणजेच तो भूताचं घर हे त्याच्या डोळ्यासमोर असं कायमचं त्याच्या डोळ्यासमोरच येत होतं. शेवटी रात्रीचे जवळपास 12-1 वाजले. गावातील सगळी माणसं झोपली होती. गावामध्ये पूर्णपणे अंधार झाला होता. यावेळी मात्र पर्यटक उठला त्या घरातून आणि त्या पर्यटकाने ठरवलं की आपण त्या बंगल्यामध्ये जायचं आणि त्या बंगल्यामध्ये नक्की काय असं गुपित आहे किंवा काय असं गुपित रहस्य आहे. म्हाताऱ्याच्या ओरडण्याचे आवाज खरंच त्या बंगल्यामधून येत आहेत की गावकरी आपल्याला फसवतायत याचं जाऊन आपण तिथे त्या बंगल्यामध्ये पाहायचं असं त्याने ते ठरवलं. आणि तो पर्यटक 12 वाजता रात्रीचे 12 ते 1 वाजता त्या घरामधून उठला आणि त्या बंगल्याच्या दिशेने चालू लागला. तर जवळपास एक 10 मिनिटांनी म्हणजेच तो बंगला जवळपास 500 मीटर अंतरावर होता. तर जवळपास 10 मिनिटांनी तो पर्यटक त्या बंगल्यामध्ये जाऊन पोहोचला आणि त्याने बंगल्यामध्ये प्रवेश केला. तर मंडळी, फायनली तो जो पर्यटक होता तो त्या बंगल्यामध्ये पोहोचला. बंगल्याबद्दल त्याला आधीपासूनच खूप उत्सुकता होती की आतमध्ये बंगल्याच्या आतमध्ये नक्की कोण राहत असावं, की या गावकऱ्या माणसांना वेगवेगळ्या प्रकारचे एखाद्या म्हाताऱ्याचे आवाज काय येत आहेत. तर त्याने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो, जसा तो बंगल्यामध्ये पोहोचला तसा त्याने सर्वप्रथम बंगल्याचा दरवाजा उघडला, कारण दरवाजाला बऱ्याच वर्षापासून एक लॉक होतं. त्याने ते लॉक होतं ते तोडलं, म्हणजे टाळं तोडलं आणि त्याने बंगल्यामध्ये प्रवेश केला. बंगला बऱ्याच वर्षापासून बंद असल्यामुळे तिथे बऱ्याच प्रकारचे जाळे होते, म्हणजे बऱ्याच प्रकारची धूळ बसलेली होती. तर ती धूळ साफ करत करत तो पर्यटक पुढे त्या बंगल्यामध्ये प्रवेश करू लागला. पहिल्या खालचा जो बंगला हा दुमजली होता, त्यामुळे खालचा जो माळा होता तो पूर्णपणे त्या पर्यटकाने फिरला. तर त्याला त्या बंगल्यामध्ये विविध प्रकारच्या जुन्या काळच्या ज्या वस्तू असतात त्या वस्तू पाहायला मिळाल्या, पण असं भीतीदायक असं त्याला त्यामध्ये काहीच वाटलं नाही. त्यानंतर तो दुसऱ्या माळ्यावर गेला. दुसरा माळा सुद्धा त्याने त्या बंगल्याचा पूर्णपणे फिरला. तर त्यामध्ये सुद्धा त्याला भीतीदायक असं काहीच वाटलं नाही. शेवटी जवळपास फिरता फिरता रात्रीचे 3 वाजले आणि त्या बंगल्यामध्ये असा एक जुना सोफा होता. त्या सोफ्यावर अशी पांढऱ्या कलरची चादर पसरली होती आणि त्या पर्यटकाला खूप झोप आली. शेवटी तो पर्यटक त्या बंगल्यामध्ये रात्रीचे 3 वाजता त्या भूताच्या घरामध्ये झोपी गेला. आणि गावातील माणसांना जरा सुद्धा आयडिया नव्हती किंवा जरा सुद्धा चाहूल नव्हती की तो पर्यटक त्या बंगल्यामध्ये जाऊन झोपलाय. शेवटी मित्रांनो काय झालं, शेवटी सकाळचे जवळपास 8 वाजले. तो जो माणूस होता, म्हणजे ज्या घरामध्ये तो पर्यटक राहत होता, तो माणूस आपल्या घरामध्ये उठला. त्याने जाऊन पाहिलं तर पर्यटक त्या जागी नव्हता, कारण पर्यटक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रात्रीच त्या बंगल्यामध्ये गेला होता आणि बंगल्यामध्ये जाऊन झोपला होता. तर पर्यटकाला सुद्धा सकाळी जाग आली आणि पर्यटक उठला. त्या भूताच्या घरामधून तो पर्यटक उठला आणि त्याला काही सगळं नॉर्मलच वाटलं, कारण त्याला काही रात्री म्हाताऱ्याच्या किंचारण्याचे आवाज आले नाही. तो उठला आणि त्याने तसंच गावामध्ये गेला. गावामध्ये गेल्यानंतर तो गावातील माणसांना भेटला आणि माणसांमध्ये समजूत काढण्याचा प्रयत्न करू लागला की या बंगल्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारच्या भीतीदायक गोष्टी नाहीयेत. मला तर कोणत्याही म्हाताऱ्याच्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या साखळ्यांचा, मोठमोठ्या साखळदंड्यांचा किंवा साखळदंड्यांमध्ये त्या म्हाताऱ्याला बांधलंय, मला कोणत्याही प्रकारचे आवाज आले नाही. मी पूर्ण रात्र त्या बंगल्यामध्ये झोपलोय, पण अजून सुद्धा गावकऱ्यांचा त्या माणसावर किंवा त्या पर्यटकावर विश्वास बसत नव्हता. गावकऱ्यांनी पुन्हा त्या पर्यटकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला की तू पुन्हा त्या बंगल्यामध्ये जाऊ नको. बऱ्याच लोकांना त्या बंगल्यामध्ये भूताचे अनुभव आलेले आहेत, पण पर्यटक त्या माणसांचा ऐकण्याचा काही प्रयत्न करत नव्हता. तर मित्रांनो, शेवटी पर्यटकाने काय केलं, ज्या माणसाच्या घरामध्ये तो राहत होता त्या घरामध्ये तो गेला. त्याने जे आपलं साहित्य होतं ते साहित्य उचललं आणि थेट तो भूताच्या घरामध्ये जाऊन पोहोचला. त्याने जे आपलं साहित्य होतं ते भूताच्या घरामध्ये नेऊन ठेवलं, म्हणजेच त्या बंगल्यामध्ये, जुनाट बंगल्यामध्ये नेऊन ठेवलं. आणि त्यानंतर त्याने असा निश्चय केला की पुढची 2 आठवडे मी या बंगल्यामध्येच राहणार आणि या गावकऱ्यांना पटवून देणार की या बंगल्यामध्ये कोणत्याही प्रकारची भूताटकी नाहीये, असा त्या पर्यटकाने निश्चय केला. आणि पुढचे 2 आठवडे तो पर्यटक त्या बंगल्यामध्येच राहणार होता. तर मंडळी, यानंतर त्या पर्यटकासोबत विचित्र प्रकारच्या घटना घडणार होत्या आणि याची थोडी सुद्धा कल्पना त्या पर्यटकाला नव्हती. तो पर्यटक त्या भूताच्या बंगल्यामध्ये राहू लागला.
त्याने काही गावकऱ्यांचं ऐकलं नव्हतं. तो स्वतःच खरं करणार होता आणि गावकऱ्यांना दाखवून देणार होता की या घरामध्ये असा भूताचा कोणताही सहवास नाहीये. मित्रांनो, रात्री तो पर्यटक त्या बंगल्यामध्ये पुन्हा जागा झाला आणि पुन्हा तो शोधू लागला की कोणत्या प्रकारचं भूत या बंगल्यामध्ये राहतंय. तर त्या बंगल्यामध्ये शोधता शोधता त्याचं एका बंगल्यातील भिंतीवर लक्ष गेलं. तर त्या भिंतीवर खूप जुनी पेंटिंग त्याला दिसली आणि पेंटिंगवर त्याला धूळ होती. त्या पेंटिंगवर खूप धूळ होती, कारण बऱ्याच दिवसापासून त्या बंगल्यामध्ये कोणी राहत नव्हतं. त्यामुळे पेंटिंगवर धूळ असल्यामुळे ती पेंटिंग बघण्यासाठी तो पर्यटक त्या पेंटिंगच्या जवळ गेला. पेंटिंगवरती धूळ त्यांनी बाजूला सारली. तसंच मित्रांनो, ती पेंटिंग होती ती जमिनीवर आदळली, म्हणजे जमिनीवर पडली. आणि त्या पेंटिंगच्या मागेच असं फार जुनं असं लॉकर होतं. लॉकर म्हणजे एखाद्या भिंतीमध्ये अशी एखादी छोटीशी खिडकी कोरलेली आहे आणि त्या खिडकीला छोटे छोटे दरवाजे आहेत, असं ते लॉकर होतं. तर त्या पर्यटकाने ते लॉकर मधील जे कुलूप होतं ते तोडलं आणि आतमध्ये त्या लॉकर मध्ये काय आहे असं पाहण्याचा प्रयत्न केला. तर त्या लॉकर मध्ये मित्रांनो त्याला एक जुनं असं ताम्रपत्र सापडलं आणि ताम्रपत्र त्याने त्या खिडकीमधून बाहेर काढलं. त्यानंतर त्याने ते ताम्रपत्र उघडलं आणि त्यानंतर त्याने ते ताम्रपत्र वाचण्याचा प्रयत्न केला. तर त्या ताम्रपत्रावर एकच लाईन लिहिलेली होती, ती म्हणजेच की या बंगल्यामध्ये जो आला तो कधीच परत या बंगल्यातून जिवंत जाऊ शकला नाही, असं त्या ताम्रपत्रावर लिहिलं होतं. ती लाईन वाचताच त्या माणसाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या हातातून ते ताम्रपत्र खाली पडलं आणि तो माणूस परत त्या ताम्रपत्राकडे उघड्या डोळ्यांनी पाहू लागला. तर मंडळी, त्या पर्यटकाच्या पायाखालची जमीन सरकली होती, पण अजून सुद्धा त्या पर्यटकाचा त्या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता. त्याला अजून सुद्धा वाटत होतं की त्या बंगल्यामध्ये कोणत्याही प्रकारचं भूत नाही, भूत आहे असं त्याला वाटत नव्हतं. कारण एका ताम्रपत्रावर लिहिलेल्या ओळीवर तो काही असा विश्वास ठेवणारा माणूस नव्हता. तर मित्रांनो, काय झालं, त्यानंतर तो पर्यटक रात्रीचा झोपी गेला. झोपला आणि जवळपास रात्रीच्या 3-3:30 वाजता त्या पर्यटकाला आपल्या समोर एक कोणतरी म्हातारा चालतोय असं दिसलं आणि तो म्हातारा त्या पर्यटकाच्या दिशेने जोर जोराने ओरडतोय की मला या साखळदंड्यातून मुक्त कर. मी या साखळदंड्यांमध्ये बऱ्याचशा वर्षापासून गुंतलेलो आहे, तर या साखळदंड्यांपासून मला मुक्त कर, मला मुक्ती दे. अशा प्रकारचे आवाज त्या पर्यटकाला रात्रीच्या 3 वाजता येऊ लागले. आणि तो म्हातारा त्या पर्यटकाच्या पुढे पुढे चालत होता आणि पर्यटक त्याच्या मागून हळूहळू त्या बंगल्यामध्ये पुढे पुढे चालत होता. थोड्या वेळाने तो म्हातारा गायब झाला आणि पर्यटकाच्या डोळ्यावरची झोपच उडाली. तर पर्यटक दचकन उठला. हे मात्र स्वप्न होतं. पर्यटकाला लक्षात आलं की आपण एक भयानक असं स्वप्न बघितलंय आणि त्या स्वप्नामध्ये त्या पर्यटकाला तो म्हातारा दिसला होता. तर मंडळी, पर्यटकाला स्वप्नामध्ये म्हातारा दिसला होता. ही काही खरी त्याच्या डोळ्यासमोरची गोष्ट नव्हती, पण स्वप्नामध्ये हे त्याला विचित्र असं गोष्ट दिसली होती की त्या म्हाताऱ्याला साखळदंड्यामध्ये कोणीतरी बांधलंय आणि त्या साखळदंड्यातून तो म्हातारा सुटका काढण्याचा प्रयत्न करतोय. पण कित्येक वर्षापासून त्या साखळदंड्यामध्ये म्हातारा बांधला गेलेला आहे. तर दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली. मित्रांनो, त्या पर्यटकाने काय केलं, ज्या ठिकाणी म्हातारा गायब झाला होता त्याच ठिकाणी त्याने खोदकाम करण्याचं ठरवलं. त्या ठिकाणी त्याने खोदकाम केलं. काही अंतरावर खोदल्यावर त्याला असं दृश्य दिसलं की त्याच्या डोळ्यावरची झोप उडाली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्याच्या डोळ्यांवरती त्याचा स्वतःचा विश्वास बसत नव्हता. असं दृश्य त्याने त्या खोदलेल्या छोट्याशा खड्ड्यामध्ये दिसलं. तर मंडळी, त्या खड्ड्यामध्ये त्या पर्यटकाने पाहिलं की असा एक बऱ्याच वर्षांपासून तिथे गाडलेला एक माणसाचा म्हणजेच एका म्हाताऱ्याचा सांगाडा होता आणि त्या सांगाड्याभोवती असे मोठमोठे साखळदंड बांधलेले होते. म्हणजे त्याच्या लक्षात आलं की बऱ्याच वर्षांपूर्वी एका म्हाताऱ्याला तिथे जिवंत गाडले, म्हणजे जिवंत त्याच्या शरीराभोवती मोठमोठे साखळदंड बांधून त्या म्हाताऱ्याला त्या ठिकाणी गाडलं असावं आणि त्याचाच मृतदेह म्हणजे त्याचाच सापळा, जो हाडांचा सापळा होता तो त्या ठिकाणी त्याला सापडला. तर मंडळी, त्यानंतर काय झालं, त्या पर्यटकाने ठरवलं की त्या म्हाताऱ्याचा म्हणजेच रात्री तो म्हातारा त्याच्या स्वप्नामध्ये आला होता, तर त्या म्हाताऱ्याच्या सांगाड्यात आपण कुठेतरी जाऊन त्या सांगाड्याला पुरावा आणि त्याचा अंतिम संस्कार करावा असं त्याने ठरवलं. तर त्या पर्यटकाने काय केलं, त्या बंगल्याच्या मागेच एक मोठा खड्डा खणला. त्यानंतर सर्वप्रथम त्या म्हाताऱ्याच्या सांगाड्याला त्या मोठमोठ्या साखळदंडातून मुक्त केलं. त्यानंतर त्या सापळ्याला म्हणजेच हाडांच्या सापळ्याला त्याने उचललं आणि बंगल्याच्या मागे एक त्याने खड्डा खणला होता. त्या खड्ड्यामध्ये जाऊन त्या सापळ्याला पुरलं आणि त्या म्हाताऱ्याच्या सांगाड्याचा त्याने
अंतिम संस्कार केला, जो काही विधी असतो मृत्यू झाल्यानंतर तो त्याने पूर्ण केला आणि त्यानंतर त्याला वाटलं की आता तरी किमान या म्हाताऱ्याला त्या साखळदंड्यातून मुक्ती मिळायला असावी. त्याचा आत्मा शांत नव्हता, तर त्या अतृप्त आत्म्याला शांती मिळाली असावी असं त्या पर्यटकाचा समज झाला. तर मंडळी, अंतिम संस्कार केल्यानंतर जवळपास तो पर्यटक त्या बंगल्यामध्ये पुढील 1 ते 2 आठवडे राहिला. जवळपास 2 आठवडे पूर्ण झाले. जवळपास तो 2 आजूबाजूची गावं सुद्धा त्याने एक्सप्लोर केली, पूर्णपणे तो फिरला. त्यानंतर त्या भूताच्या बंगल्यातून तो बाहेर आला आणि परत जाऊन त्याने गावकऱ्यांना भेटला. गावकऱ्यांना जी सगळी झालेली गोष्ट होती, म्हणजे त्याच्यासोबत जे घडलं, त्याला जो म्हाताऱ्याचा सांगाडा सापडला, त्यानंतर त्या सांगाड्याचा त्याने स्वतः अंतिम संस्कार केला, ही पूर्ण गोष्ट त्या गावकऱ्यांना सांगितली आणि गावकऱ्यांना त्याने पटवून दिलं की यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या म्हाताऱ्याच्या किंचाळण्याची किंवा मोठमोठ्या साखळदंड्यांचे आवाज येणार नाहीत. तर गावकऱ्यांना अजून सुद्धा त्या पर्यटकावर विश्वास बसत नव्हता. तर त्यानंतर 2-3 दिवसानंतर काय झालं मित्रांनो, जे रात्रीचे जे काही माणसं असतात, ती माणसं त्या बंगल्याच्या शेजारून जात होती, पण त्या माणसांना कोणत्याही प्रकारचे म्हाताऱ्याच्या किंचाळण्याचे आवाज आले नाही. आणि त्यानंतर त्या गावामध्ये त्या बंगल्याच्या साईडून बरीचशी माणसं जात होती, तर त्या माणसांना कोणत्याही प्रकारचे असे म्हणजे म्हाताऱ्याला किंचाळण्याचे किंवा साखळदंड्यांचे आवाज आले नाही. आणि त्या गावामध्ये असलेल्या त्या बंगल्यामध्ये भूत आहे असा समज होता, तो समज नष्ट झाला आणि त्या गावामध्ये शांती पसरली. तर मित्रांनो, अशी होती ही एक छोटीशी गोष्ट. तर या व्हिडिओच्या शेवटी मी क्लिअर करतो की या व्हिडिओच्याद्वारे अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही उद्देश नाहीये. जर तुम्हाला माझी भूताची गोष्ट आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. तर चला मित्रांनो, पुन्हा एकदा भेटू अशा एका इंटरेस्टिंग भूताच्या गोष्टीमध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. टाटा, बाय बाय आणि थँक्यू.